मित्रांनो, कुंभ राशी उतरती साडेसाती. आता या गोष्टी तुमच्यासोबत नक्की घडणार आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात काही अडचणी असतील, काही गोष्टी त्रास देत असतील, दोष असतील, तुम्हाला तुमची पत्रिका बघायची असेल, पत्रिकेतील गुण दोष जाणून घ्यायचे असतील की तुमच्यासोबत हे काय सुरू आहे, यातून कसं बाहेर पडावं, पत्रिकेत काय सुरू आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकतात. आम्ही तुम्हाला तुमच्या पत्रिकेबद्दल, तुमच्या जीवनाबद्दल सविस्तर व्यवस्थित मार्गदर्शन करू. पुढे कसं करायचं, काय करायचं, प्रश्नांची उत्तरे देऊ, तुम्हाला मार्ग दाखवू आणि व्यवस्थित तुम्हाला मार्गदर्शन करू. यासाठी तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला मेसेज करू शकतात. नमस्कार कुंभ राशीच्या मित्रांनो, गेल्या काही वर्षापासून तुम्ही एका कठीण संघर्षातून जात आहात. अनेकदा असं वाटलं असेल की नशीब पूर्णपणे फिरलंय का, पण आता वेळ बदलली आहे. कुंभ राशीसाठी साडेसातीचा सर्वात कठीण काळ आता मागे सरकला असून तुम्ही आता उतरत्या साडेसातीच्या अंतिम टप्प्यात प्रवेश केला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की साडेसाती कधी संपणार आहे, आतापर्यंत तुम्ही काय सहन केलं, आता आगामी 1 वर्षात तुमच्या आयुष्यात कोणते मोठे सकारात्मक बदल घडणार आहेत. मित्रांनो, कुंभ राशीसाठी साडेसातीचा हा प्रवास 24 जानेवारी 2020 रोजी सुरू झाला होता. हा 7.5 वर्षाचा काळ आता आपल्या शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. सध्या शनिदेव तुमच्या राशीतून दुसऱ्या घरात म्हणजेच मीन राशीत भ्रमण करत आहेत. ही साडेसाती अधिकृतपणे 3 जून 2027 रोजी पूर्णपणे संपणार आहे. म्हणजे आता तुम्ही विजयाच्या अगदी जवळ आला आहात. 2020 पासूनचा काळ तुमच्यासाठी एखाद्या रोलर कोस्टर राईड सारखा होता. शनीने या काळात तुमच्या संयमाची कठोर परीक्षा घेतली. मानसिक आणि सामाजिक फटका बसला. अनेकांनी या काळात आपले जवळचे मित्र गमावले. काहींचे ब्रेकअप झाले तर काहींना प्रचंड एकाकीपणा आणि नैराश्याचा सामना करावा लागला. कष्ट करूनही योग्य फळ नाही मिळाले किंवा अनेक वेळी कामात अडथळे आले, ज्यामुळे तुमची चिडचिड झाली होती. शारीरिक थकवा, झोप न लागणे आणि सततची भीती या गोष्टींनी तुम्हाला त्रस्त केले होते. पण लक्षात ठेवा, शनीने हे सर्व तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर भविष्यातील मोठ्या यशासाठी मजबूत करण्यासाठी केलेले होते. मित्रांनो, आता बोलूया सर्वात महत्त्वाच्या विषयावर. आगामी 1 वर्षात काय घडणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनी आता कुंभ राशीसाठी रौप्य पदकाने चालत आहे, रौप्य पादाने चालत आहे, ज्याला सिल्वर फीट असं म्हणतात, जे अत्यंत शुभ मानलं जातं. गेल्या काही वर्षात तुमचे जे पैसे अडकलेले होते ते आता तुम्हाला परत मिळू शकतील असे योग तयार झालेले आहेत. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा जास्त आता मजबूत होणार आहे. नोकरीत पदोन्नती आणि पगारवाढीची शक्यता आहे. जर तुम्ही व्यवसायात असाल तर रखडलेले प्रकल्प आता वेगाने पुढे सरकतील. विशेषतः 3 जून ते 20 ऑक्टोबर 2026 हा काळ तुमच्यासाठी गोल्डन पिरियड असणार आहे, कारण यावेळी गुरु ग्रह उच्च स्थितीत असणार आहे. तुमचा गेलेला आत्मविश्वास आता परत येणार आहे. नवीन घर किंवा गाडी घेण्याचे तुमचे स्वप्न 2026 ते 2027 या काळात पूर्ण होऊ शकते. कुटुंबातील वाद मिटतील आणि नातेसंबंधात गोडवा येऊ शकतो. हा काळ अधिक सुखकर करण्यासाठी काही साधे पण प्रभावी उपाय तुम्ही करायचे आहे. दर शनिवारी हनुमान चालीसा किंवा सुंदरकांड याचे पठण तुम्ही करायचे आहे. ओम शन शनिश्चराय नमः या मंत्राचा जप तुम्ही करायचा आहे. गरजूंना काही दान तुमच्याकडून होत असेल तर तुम्ही दान करायचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेहनत सोडू नका, आळस सोडा आणि प्रामाणिकपणे तुमचे कर्म करत राहा, कारण शनी केवळ कर्माचाच आपल्याला मोबदला देत असतो. मित्रांनो, साडेसातीचा हा शेवटचा टप्पा तुम्हाला खूप काही देऊन जाणार आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला तुमची पत्रिका बघायची असेल, पत्रिकेतील दोष जाणून घ्यायचे असतील, पत्रिकेत नेमकं काय सुरू आहे, काय करावं, पुढे कसं जावं, यासाठी व्यवस्थित आणि सविस्तर मार्गदर्शन तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आम्हाला या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकतात. आम्ही तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन करू, उपाय सांगू, काही दोष आहे ते सांगू. नक्की मेसेज करावा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.